आणि यानंतरच्या घडामोडी आता बळीराजा संदर्भात, अवकाळी संदर्भात। धाराशिव जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं अक्षरशः कहर केलाय। केळी जे शेतकरी उत्पादित करतात अशा शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। सलग 3 दिवस झालेल्या पावसासह वेगवान वाऱ्यामुळे केळीची झाडं उन्मळून पडली आहेत। उभ्या बागा पूर्णपणे जमीनदोस्त झाल्याची चित्र आपण पाहतोय। आधीच युद्धजन्य परिस्थितीमुळे केळी निर्यात ठप्प झाली होती आणि असं असताना या अवकाळी संकटामुळे शेतकऱ्यांवरती दुहेरी आर्थिक फटका बसलाय। या नुकसानीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ओंकार कुलकर्णी यांनी। धाराशिव जिल्ह्यात काल झालेल्या अवकाळी पावसामुळे केळी बागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। धाराशिव जिल्ह्यातल्या कसबे टडवळा या गावामध्ये आपण आहोत। पांडवळे यांचं हे शेत आहे आणि या केळीच्या बागेमध्ये आपण जर बघितलं तर अशा पद्धतीनं केळी जे आहे ते कुठेतरी उन्मळून पडलेल्या पाहायला मिळतात। अक्षरशः मार्केटमध्ये जाण्याची वेळ आलेली आहे या फळावर आणि कुठेतरी हे जे केळी आहे ती अशा पद्धतीनं उन्मळून पडलेली आहे। शेतकऱ्यांच्या स्वप्नावर कुठेतरी यातून पाणी फिरले असं म्हणता येईल, कारण की मोठ्या प्रमाणात केळीच्या बागातील हे काही झाडं जे आहेत ती कुठेतरी खाली पडलेली पाहायला मिळतात। मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी याच्यासाठी आर्थिक खर्च केलेला आहे, कष्ट घेतलेले आहेत आणि हे कष्ट जे आहे ते कुठेतरी आता वाया जाताना पाहायला मिळतात। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत शेतकरी आहेत। मला सांगा, कधी झाला पाऊस, कधी लागू? माझं नाव संदीप सुधाकर बोंगाळे, कसबे तळेतला शेतकरी आहे मी। काल 4 वाजता पाऊस झाला, 3:45ला 1 तासभर वारा आणि गारपीट, त्याच्यात नुकसान झालं आहे। केळीचं, ज्वारीचं भरपूर नुकसान झालं आहे त्याच्यात। एक तर एक एक्सपोर्टचा माल होता म्हणून व्यापारी आलेच नाहीत इकडं। येतो म्हणले आलेच नाहीत, आता युद्धामुळे बंद आहे म्हणते। तुम्ही बघा, पण पुन्हा काल पावसानं जास्त गाराचा पावसानं वारं त्याच्यात नुकसान झालं आहे केळीच्या बागाचं। ज्वारीचं पण नुकसान झालेलं आहे, आडव्याला झोपल्यात सगळ्या ज्वाऱ्या काढून टाकल्या। गव्हाचं नुकसान झालेलं आहे, कोणीही पंचनामा करायला आलेलं नाहीत, कृषी सहाय्यक आलेले नाहीत, कोणी नाहीत। आम्ही कालच कळविले, व्हॉट्सअपवर टाकले व्हिडिओ करून, तर एकही कोणी इकडे फिरकलेलं नाही। नक्कीच व्यथा मांडतात शेतकरी। एकीकडे जर बघितलं तर युद्धाचा फटका संपूर्ण केळीच्या उत्पादनावर बसताना पाहायला मिळतोय। दुसरीकडे अशा पद्धतीनं अवकाळीनं सगळं जे काही हाडचा तोंडाशी आलेला हा घास जो आहे तो हिरावून जाताना दिसतोय। काय सांगाल नेमकं, आता काय मागणी असणार? ह्या अवकाळी पावसानं गिऱ्हाईक नसल्यामुळं, युद्धाचं परिस्थिती असल्यामुळे एकतर कोण व्यापारी यायला तयार नाही आणि त्याच्यामुळं आम्हाला गिऱ्हाईकच मिळालं नाही। स्थानिक व्यापारी म्हणते तर आम्हाला एवढं काय नाही, 2 रुपये 100 किलो, 5 रुपये 100 किलो कोण मागत नाही। माझी 5 एकर बाग जैनची आहे, ओरिजिनल रोप लावून केलेली। तर आता ती मी इतक्या संकटात आहे की विचारूच करायचं। किती शेतकरी असतील तुमच्यासारखे अशी आता ही नुकसान झालेली? माझ्यासारखे शेतकरी केळीचे कमीच आहेत, पण 4-5 असतील। 4-5 जणच आहेत, पण नुकसान मोठे, नुकसान मोठी झालेली आहे। नक्कीच जर पाहिलं तर कुठेतरी सुरुवातीलाच जो युद्धाचा फटका आहे तो या फळबागांना बसलेला पाहायला मिळाला होता आणि त्यात पुन्हा अवकाळीनं जे काही उरलं सुरलं पीक जे होतं ते देखील आता हिरावून गेलेलं आहे। त्यामुळं शेतकऱ्यांचं जे आहे ते पुरतं कंबरडं मोडलेलं असलेलं पाहायला मिळतं आणि त्यामुळं शेतकरी जो आहे तो सरकारनं मदत करावी अशीच मागणी करताना पाहायला मिळते। ओंकार कुलकर्णी, NDTV मराठी, धाराशिव।